नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल 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 प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्राढुधुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बननव रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धीन तनो जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हो हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय पवन सुत हनुमान की जय तड़िद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम द्विष्टिकाया समन्यस्तिपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग प्रथम नमन 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 हो दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नाम वाच श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे शिवकीर्तन निवडलेला अभंग श्रीमंत संत संतरदे सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहुगावचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके दरिवाड शिष्य
श्री निळोबरायांचा असून या अभंगामध्ये श्री निळोबराय मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवनाचा जर काळ सार्थकी लावायचा असेल तर कोणते साधनं केले पाहिजेत याचं यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अभंगावरती चिंतन करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा. आपलं मोजे रातळे नावाचं गाव, या गावामध्ये राहत असणारा आपला हा चव्हाण परिवार, या परिवारातील एक मातोश्रीला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात आपल्या हिंदू संस्कृतीच्या रूढी परंपरेनुसार प्रथम वर्ष श्राद्ध अर्थात ब्रह्मश्राद्ध म्हणजे हा आजचा तो दिवस 1 वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि त्या प्रित्यर्थ या परिवारानं गोड असं केलेलं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान या सगळ्या गोष्टींचा आजचा हा तो दिवस. आणि आज शेवटचा निरोप आपल्याला आईसाहेबांना या ठिकाणी द्यायचा आहे. त्या प्रित्यर्थ या परिवारानं आपल्या दारामध्ये भगवंताचं नामचिंतन व्हावं आणि आईला सद्गती प्राप्त व्हावी याकरता केलेला हा अट्टहास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. गोड असा सुंदर परिवार आहे हा, अतिशय सुंदर परिवार आहे. आणि नुसता सुंदर नाही तर मोठा परिवार आहे. कळायला लागले का? इतका मोठा परिवार आहे. आल्याच्या नंतर मला माहिती मिळाली आणि ज्यांच्यामुळे इथं आमचं येण्याचा योग आला ते आमचे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे दादाजींकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. काय त्या माणसाची एवढी तळमळ होती, फार प्रयत्न, कार्यक्रमामध्ये कोणतीच कसर ठेवली नाही बघा या परिवाराने. या परिवाराकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा जोरात. कारण आपल्या आईवरती आपलं असलेलं प्रेम ह्या पण जिवंत आहे तोपर्यंत व्यक्त करू शकतो, पण गेल्याच्या नंतरही आईवडील असलेलं आपलं प्रेम हे जर व्यक्त करायचं असेल तर या चव्हाण परिवाराकडून शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा, एक तर पहिला मुद्दा दादासाहेब तुम्हाला सांगतो, एक तर लोक जिवंतपर्यंत आई वडिलाची सेवा करीत नाहीत, गेल्यावर तर लई लांबची गोष्ट, पण तुम्ही गेल्याच्या नंतरही वर्षाने सुद्धा एवढा लाखो रुपये आज खर्च करताय. मी म्हणेन खरंच त्या आईची कुस पवित्र झाली. एवढी सोपी गोष्ट नाही. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि अशा मुलांचा हरिक हा भगवंताला वाटत असतो. आणि अजून पुढचं टोकाचं बोलतो, टाळ हा कुणाच्या बी दारात वाजत नाही. माझ्या भाषेत सांगू का, खैऱ्या भांड्याच्या दारात टाळच वाजत नाही. कळायला लागले का? हो इकडं काय, हा ते सांगायला लागले मी. टाळ कुणाच्या दारात वाजतो? या परिवाराच्या संपूर्ण परिवाराने म्हणून आयोजित केलंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबा हो भाग्यवंता घरी भजन पूजन, हो भाग्यवंता घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन, घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन. हो त्याची वाट बाहेर गुणगण, त्याची वाट बाहेर गुणगण, त्याची वाट बाहेर गुणगण, भाग्यवंता घरी भजन पूजन, हो भाग्यवंता घरी भजन पूजन, हो भजन पूजन. वा, गायक वादक एक नंबर आहे, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. अहो जोरात वाजवा. टाळ्याला हाय काही करायची नाही. अतिशय सुंदर गायक आहेत, यांचे इतकेच वजनदार मृदंगाचार्य आहेत, ह्यांच्याकरता एकदा वाजवा टाळ्या. ह्या दोघांपेक्षा बी भारी तुम्ही ऐकणारे लय, तुमच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. लय फ्रेश आहे तुम्ही सगळे. आता या चव्हाण परिवारानं गोड असा या ठिकाणी 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटावं म्हणून कीर्तन करणार नाही, तुम्हाला कुठंतरी तुमचं बरं होईल म्हणून कीर्तन करेल. थोडं लक्षपूर्वक ऐका. कीर्तनातील एक एक शब्द महत्वाचा असेल, फक्त शेवट पर्यंत कोणी विक्षेप करू नका. या ठिकाणी ज्या मातोश्रीला जाऊन आपल्यातून 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. हरिभक्त पारायण अर्थात कैलासवासी भिकूबाई बाबूलाल चव्हाण या आईसाहेबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्या प्रित्यर्थ या परिवारानं या ठिकाणी फार मोठा कीर्तन उत्सव साजरा केला. अर्थात आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपले आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत, बरोबर का नाही? आणि आईसाहेब गेलेले आहेत. तसं पाहिलं तर हो का, गेले हे दुःखच झालं, परंतु त्यातून काहीतरी जर चांगलं पाहायचं म्हटलं तर आईसाहेब हे काय घेऊन गेल्यात? सौभाग्याचं लेणं घेऊन गेल्यात. आई साहेबांचा मृत्यू हा कुठंतरी त्यांच्या प्रारब्धानं नशिबानं
कुठंतरी चांगला ठरला असं आपल्याला म्हणता येईल. कारण ते सौभाग्याचं लेणं घेऊन या ठिकाणी गेलेलं आहेत. म्हणून आदरणीय आईसाहेबांच्या पाठीमागं गोड असा परिवार आहे. ते म्हणजे आमचे रामदास भाऊ बाबूलाल चव्हाण असतील, प्रकाश भाऊ बाबूलाल चव्हाण असतील, या ठिकाणी बन्सीलाल बाबूलाल चव्हाण असतील, राजेंद्र बाबूलाल चव्हाण असतील, आमचे छोटू दादा बाबूलाल चव्हाण असतील आणि आमचे शेवटचे छोटे आहेत पण त्यांना सगळे दादा म्हणतात. हे विशेष आहे बरं का परिवाराचं. कारण एवढी परिवारामध्ये एकी असणं सोपी गोष्ट नाही. नाही तर मोठ्या माणसाकडे कारभार असतो आणि लहाने त्याच्या हाताखाली असतात. पण या परिवाराकडून शिकण्यासारखं आहे. लहान्याला दादा म्हणतात. म्हणून आमचे आदरणीय सुरेश बाबूलाल चव्हाण उर्फ दादा आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या 4 बहिणी पण आहेत. अर्थात या भावांच्या बहिणी आहेत, आईसाहेबांच्या मुली आहेत. अतिशय गोड परिवार आहे. आमच्या द्रुपदीताई असतील, सुनंदाताई असतील, मंगलताई असतील आणि आमच्या चंद्रकलाताई असतील, आहे की नाही. अतिशय सुंदर 4 मुली आणि जवळजवळ 6 मुलं, म्हणजे 6 आणि 4 10 या परिवारातील सदस्य आहेत. आणि आदरणीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे फारच मोठा परिवार आहे हा तसं पाहिलं तर. आणि या एवढ्या परिवारावरती ज्यांचं कंट्रोल होतं त्या म्हणजे आपल्या आईसाहेब. या आईसाहेबानं अतिशय सुंदर हे 6 मुलं असतील आणि 4 मुली असतील यांच्यावरती अतिशय सुंदर संस्कार करून योग्य पद्धतीने समाजामध्ये एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन अर्थात समाजाला दिशा देण्याचं काम या आईसाहेबानं केलेलं आहे. आणि त्या आईसाहेबाच्या गेल्याच्या नंतर या परिवारानं गोड असा नामसंकीर्तन आपल्या दारामध्ये व्हावं. कुठंतरी आपल्या दारामध्ये भगवंताचा टाळ वाजला पाहिजे, कुठंतरी भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे. प्रमाण दिलं आमच्या महाराजांनी, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन कुणाची वाट पाहतो? लक्षपूर्वक ऐका मंडळी. ज्याच्या दारामध्ये टाळ वाजतो, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, अशाच व्यक्तीची भगवान परमात्मा वाट पाहत असतो. त्याच पद्धतीनं अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे. आणि या कीर्तनाकरता आपल्या परिसरातील आपल्या गावातील हे सगळे नामवंत महाराज मंडळी, भजनी मंडळी अर्थात ज्यांनी परमार्थ आपल्या गावामध्ये टिकून ठेवला, या विनेकरी बाबांपासून आदरणीय आमच्या रमेश मावस ना आप्पा, आमच्या आप्पांपर्यंत, विनेकरी बाबांपासून आप्पांपर्यंत जेवढे आमचे टाळकरीत जोरदार टाळ्या वाजवत टाळकऱ्यां करता. सामान्य गोष्टी नाही. आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये हा जो सगळा परमार्थाचा वसावार्थ जर कोणी टिकून ठेवला असेल, ह्या जुन्या टोप्यावाल्या माणसाने ठेवलाय. आमचे बाबा असतील, आप्पा असतील, आदरणीय विनेकरी बाबा असतील, सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. प्रत्येकाचं नामोल्लेख करणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल सगळ्या टाळकऱ्यांच्या चरणावरती वंदन करतो. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करतो. आणि या ठिकाणी अभंगाच्या निरूपणाकरता आपल्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी सगळ्यांना विनंती असेल, तुमच्याकडे एकच काम आहे. कोणतं? मुखाने नाम आणि हाताने टाळी. हाताने टाळी, मुखाने नाम. तासभर तुमच्याकडे एवढंच काम. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे आदरणीय हरिभक्त पारायण प्रथम चाल त्या दोघांनी गायली आमचे निलेशजी महाराज झांबरे. टाळी वाजवा महाराजांकरता एकदा. अतिशय गोड गायन आहे. यूट्यूबवर ते नाव सर्च करा, त्यांच्या भरपूर व्हिडिओ आहेत आणि लाखो लाईक आहेत त्यांच्या व्हिडिओला. निलेश महाराज झांबरे असतील, मनापासून धन्यवाद. आदरणीय त्यांच्याच बरोबर उभे असणारे संगीत विशारद आमचे आदरणीय देवीदासजी महाराज या ठिकाणी त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी. देवीदास महाराज बर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आज कीर्तन रूपी साथी करता ते उपलब्ध झाले. आणि त्याचबरोबर त्यांची वारकरी शिक्षण संस्था आमच्या परिसरामध्ये आहे आणि 50-60 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. असे आमचे आदरणीय प्रमोदजी महाराज भांडवलकर, त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी. फार गोड वादन आहे त्यांचं, तालबद्ध आहे, लयबद्ध आहे. चक्रधार, परण, बंदिश असे गोड वाजवतात ते, सोलो सुद्धा वाजवतात. आणि अतिशय सुंदर गायक वादक आपल्याला लाभले. सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. हे कीर्तन लक्षपूर्वक का मी सुरुवातीलाही बोललो, या परिवारानं कसल्याही प्रकारची कसली टंचाई ठेवली नाही. गायक वादक सगळे झाले. साऊंड सिस्टीम तर 1 नंबर आहे. मनोज साऊंड सिस्टीम तामसवाडी. आमचे गायक वादकांनी तुमच्याकरता टाळ्या वाजवल्या. कारण जाणकार माणसाची किंमत ही जाणकार माणसालाच कळत असते. आणि 10,000 लोकांनी टाळ्या वाजवण्यापेक्षा 3 जाणकारांनी एवढ्यांनी जरी वाजवल्या तरी तुमचं काम सक्सेस झालेलं आहे. अतिशय तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आयुष्यभर तुम्हाला युट्यूबला जर पाहायचा असेल, लक्षपूर्वक ऐका,
10-10, 15-15 हजार देऊन सुद्धा शूटिंगवाले मिळत नाहीत आपल्याला. पण या परिवारानं आवर्जून आमच्या आदरणीय महाराज या ठिकाणी शूटिंग करण्याकरता कीर्तनाच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. ज्ञानियांची माऊली लक्षपूर्वक आहे का, कीर्तन झाल्याच्या नंतर ज्ञानियांची माऊली असं सर्च करा यूट्यूबवरती, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे निळोबरायांचा, 4 चरणाचा, सोपा सरळ सगळ्यांच्या पाठांतरातला. कसा अभंग ऐका लक्षपूर्वक. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम वाचे श्रवण कीर्ती. मुखाने नाम घ्या. कोण सांगते? निळोबराय सांगतात. काय होईल महाराज नामस्मरण केल्याच्या नंतर? तुमच्या जीवनाचा काळ सार्थकी लागेल. महाराज तुम्ही सांगता तुमच्या जीवनाचा काळ सार्थकी लागेल. कशाने लागेल? नामाने लागेल. भगवंताच्या नामाने नामस्मरण केलं, जीवनाचा काळ सार्थकी लागेल. कुणाचा लागला का? कुणाचा लागला? अरे सगळ्या साधू संतांकडे पाहून घ्या. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तर यम असा लट लट कापत. तुकाराम तुकाराम नाम घेता प्रेम, नाम घेता प्रेम, नाम घेता प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, कापेयम कापेयम कापेयम. वा, टाळी वाजवा सगळ्यांनी. प्रमाण झाले की टाळी वाजवायची. प्रमाण झाले की का टाळी वाजवायचे? लक्षपूर्वक आहे का? हे सगळे आपल्या परिसरातले, आपल्या महाराष्ट्रातले माणसं आहेत आणि आपल्या माणसाच्या पाठीव शब्बासकीचे थाप टाकणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून टाळी वाजून दाद द्यायची. कळायला लागले का? असे 2 जण समोर बसले ते परवा दिवशी इथं. टाळीत वाजू ना, कसलीच टाळी वाजू नये म्हणून टाळी वाजवा. टाळी वाजू ना पाटील साहेब, आणि दुसऱ्याला वाजू द्या ना शेजारचा, त्याचा हात दाबायचा. टाळी का वाजू ना? ते म्हणला माझ्यावर कर्ज यार, आम्ही फेडाव काय मग? बोमलं थिनला तिकडे 10 कमी तर 20 ची पेत बसतो. बिस्लरी बिस्लरी तर बिस्लरी 20 रुपयाला ती. लक्षपूर्वक आहे का? तो का म्हणे टाळा त्याची नाही अवकडा. अर्थात टाळी वाजवली पाहिजे. का टाळी वाजवायची? माझ्या हाताकडे बघा. हात दिसतोय सगळ्यांना? पाठीमाग हात दिसतोय का? हा, आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, एकावर एक हात आदळल्याच्या नंतर ते पॉइंट्स दाबल्या जातात. परिणाम रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. माझ्या मी रेज कधी युट्यूब वरती सर्च करून पहा. एबीपी न्यूज, जी 24 तास, TV9, इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर सगळ्यावरती बातमी येऊन गेली. डॉक्टरांच्या मुलाखती येऊन गेल्या. विठ्ठल 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 म्हणायचं टाळी वाजवायची. विठ्ठल म्हणायचं टाळी वाजवायची. विठ्ठल म्हटल्याच्या नंतर या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. म्हणून बघा विठ्ठल 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 हृदयावरती आघात होतो आणि टाळी वाजवल्याच्या नंतर रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. परिणाम एटॅक नावाचा प्रकार येत नाही. म्हणून टाळी वाजवून भजन करायचं. टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. रस्त्याने जाताना सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवू जाता, इतकी फायदे टाळी वाजवण्याची. लक्षपूर्वक आहे का? असे शरीरामध्ये अनेक पॉइंट्स असतात. समजा तुम्ही घरी एकटेच आहे, तुमच्या जवळ कोणी नाही, हॉस्पिटल लांब आहे, तुमच्या शरीराला धरून घाम येतोय, छातीमध्ये दुखतंय, आपल्या जवळ कोणी नाही, अशा वेळी काय करायचं? अशा वेळी आपल्या उजव्या हाताची करंगळी इतकी चावायची, तुटली तरी चालेल. 1 तास तर तुम्ही अटॅकने मरू शकत नाही. असे पॉइंट्स असतात. ज्यांना कोणाला मूळ व्याध आहे, मूळ व्याधाचा पॉइंट आपल्या पायाच्या टाचेमध्ये असतो. कळते का? असे 20-25 पॉइंट आहेत. पण एवढेच बाद झाले. बाकीचे पॉइंट पुढच्या कीर्तनाला सांगन तुम्हाला. आता हुशार डॉक्टर गोळ्या मापात देत असतो. लय गोळ्या खाट्या दिल्या परत रिॲक्शन येत असते. आता कळायला लागले का? मुद्दा हिथं चाललाय. कुठं चाललाय? अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. काय शब्द आहे? नाम. नाम वाचे श्रवण कीर्ती. मुखाने नामस्मरण करा. का करायचं नामस्मरण? नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा काळ सार्थकी लागतो. कोणाच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला? 1 ज्ञानोबरायांचा काळ सार्थकी लागला. 2 तुकोबरायांचा लागला. 3 संत बाळूमामांचा लागला. 4 वामन माऊंचा. 5 भगवान बाबांचा. 6 सेना महाराज. 7 संत सावतामाळी आदी करून सकळ संत मंडळींचा काळ जीवनाचा सार्थकी लागला. कशाच्या ताकदीवरती? नामस्मरणाच्या ताकदीवरती. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतलं तरी यम असा लटलट कापतो. प्रमाण दिलं महाराजांनी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तरी यम काय करतो? अधिकार तेवढा मोठा होता. त्यांच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला. किती अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा?
साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवताचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा रामचंद्र भोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाच्या विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर त्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, ज्यांची विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन आणि 8 पिढ्याच्या परमार्थाच्या अलौकिक जीवनामध्ये प्राप्त करून त्यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षाचा देवयान बंध प्राप्त करून दिला. ज्या संतांनी इंद्राणीच्या तीरावरती देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला, तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे काय सामान्य होते का? आणि त्या तुकोबारायांचे लाडके जडिवाळ शिष्य श्री निळोबाराय त्यांचा हा आजच्या कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग. विठ्ठल आपल्याला पाहिजे जीवनाचा काळ सार्थकी लागला, कुणाच्या संतांच्या लागला, तसा आपलाही करायचा आहे. मी तर म्हणेल या आई साहेबांच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला. कसा लागला? एकाच वाक्यात सांगतो, जास्त वर्णन करायची गरज नाही. ज्या आईचे आणि बापाचे मुलं सात्विक आणि सुसंस्कारित आहेत त्यांच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला. नाही तर आई बापाला पिऊन हाणणारे पोरं कमीत का? आमच्या तिकडे एकाने बापच उचलून नापाटला खाली, कळायला लागले का? हाणणारे पोरं कमीत का? पण आई वडिलांची सेवा किती करायची, कशी करायची या परिवाराकडनं शिकलं पाहिजे. मला आनंद वाटला. अरे बाकीचे आमचे दादासाहेब आले, मला त्यांनी नावं लिहून दिले. मला म्हणे महाराज हे आमचे सगळे भाऊ, ह्या बहिणी, म्हणजे सगळ्यांना धरून चालल्या असे एकमेकांमध्ये एकी असणारे भाऊ पाहिजेत. किती एकी असली पाहिजे लक्षपूर्वक ऐका. अरे पांडव काही सामान्य होते का? पांडव माहितीत का तुम्हाला? पांडव अर्जुन, भीम अर्जुन हे कोण आहेत? महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती सांगून गेली. भृभक्षत्र नावाचा राजा होता, त्या राजाला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं हस्ती. त्या हस्तीने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव होतं हस्तिनापूर. लक्षपूर्वक ऐका, मी भाऊभावांकरता सांगतोय. मला लय आनंद वाटला. 6 भाऊ इथे, बरोबर? आणि पांडव किती होते? किती? 5 नव्हते, 6 होते. कर्ण सोडून देता का? कर्ण कितवा? 6वा पांडव कर्ण होता. तसे हे आमचे 6 पांडव आहेत. कळायला लागले का? टाळी वाजवा एकदा 6 पांडवांकरता. एवढा मोठा आईचा सोहळा केलाय, अन्नदान चाललंय, ज्ञानदान चाललंय, पिंडदान चाललंय, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे सगळं ह्या बाबांच्या डोळ्यात देखत घडतंय. किती विशेष गोष्ट आहे. म्हणजे काय आनंद वाटत असेल त्यांच्या आत्म्याला बघा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. आपल्या मुलाचा जर जे जेकार होता असन, विजय होता असन, तर माई बापा एवढा आनंद जगामध्ये कोणालाच होत नाही. फक्त जगामध्ये एकच आई वडील असे 2 व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना असं वाटतं आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. दुसरं कुणाला सहन होत नाही. आपल्यापेक्षा दुसरा मोठा झालेला कुणाला सहन होत नाही. फक्त आई वडील एवढे 2च पात्र आहेत की त्यांना आपल्यापेक्षा आपले मुलं हे मोठे झाले पाहिजेत. आणि मी कायम सांगत असतो, मुलांनी आपल्या आई वडिलाची सेवा केली ही विशेष नाही. जरा कान उघडे करून ऐका माझं कीर्तन. तुमच्या परिसरात पहिल्यांदा आलोय. कितव्यांदा आलोय? इथून लय वेळा गेलोय मी धुळ्याला. धुळे, मालेगाव या पट्ट्यात, जळगाव इकडे खाली, मला वाटतं ते मालेगावच्या पलीकडे गाव आहे. आता मी त्यांना सांगितलं बी नाव, माझ्या लक्षात आलं नाही, डायरी लिहिलेलं आहे. भरपूर वेळा गेलो, पण इकडे याचा काही संबंध आला नाही. आमच्या दादाजीमुळे इथे येण्याचा योग आला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आई वडिलांच्या डोळ्यात देखत हे सगळे कार्य झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की या मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली. दादासाहेब तुम्ही केली, ह्यात विशेष नाही. तुमच्या पत्नीनं तुम्हाला सहकार्य केले, हे लय मोठे विशेष आहे. नाही तर सुनांचं सासांचं जमतंय का? जमतंय का? सांगा. किती अवघड परिस्थिती. आणि एवढे एक विचार जुळून येण्याकरता बहुत सुकृताची जोडी, अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा असा परिवार जन्माला येत असतो. विठ्ठल विठ्ठल पांडवांचा विषय चालला होता. मी एकीवरती सांगतोय. मुद्दा इतका जुळून आलाय. 6 भाऊ 6 पांडव. आता आवर्जून सांगतो 1-2 मिनिटांमध्ये.
बृहक्षत्र नावाचा राजा होता. त्या राजाला मुलगा होता, त्याचं नाव होतं हस्ती. त्या हस्तीने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव श्री, पाचवं नाव हिलाश्री, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 साली इंग्रज अधिकारी व्हाईसरॉय यांनी त्याचं नाव ठेवलं नवी दिल्ली. दिल्लीचे नाव बदलले पण दिल्लीचा इतिहास बदलला नाही. दिल्लीच्या गादीवरती आजही खासदार ज्या ठिकाणी बसतात हुंबेरला, त्या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे, दिल्लीचं तख्त कायम धर्माधिष्ठानाची वाट पाहत असतं. ते वाक्य लिहिलंय कोणतं? धर्मचक्र परिवर्तन आहे. अर्थात दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत असतं. आणि त्याच दिल्लीच्या तख्तावरती बसणारा पहिला राजा हस्ती, बृहक्षत्र नावाचा राजाचा मुलगा हस्ती. त्या हस्तीचं पुढे लग्न झालं. त्या हस्तीला एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं नहुष. नहुषचा मुलगा ययाती, ययातीचा मुलगा प्रूचा मुलगा कुरकन्यम, कुरकन्यमचा मुलगा मतिनार, मतिनारचा मुलगा सेविनार, सेविनारचा मुलगा दिविरथ, दिविरथचा मुलगा अधिरथ, अधिरथचा मुलगा नुहुरथ, नुहुरथचा मुलगा तपलीचा, तपलीचा मुलगा वृक्ष, वृक्षचा मुलगा सौवरण, सौवरणचा मुलगा क्रूचा मुलगा प्रतीक, प्रतीकला 3 मुलं. पहिल्याच नाव देवापी, दुसऱ्याच नाव भाल्लिक आणि तिसऱ्याचं नाव शांतनू. भाल्लिक हा युद्धामध्ये मारला गेला आणि देवापी संन्यास घेऊन हिमालयामध्ये निघून गेला. शांतनू राजगादीचा राजा झाला. शांतनू त्याचा विवाह सोहळा झाला. गंगा नदी सोबत होणारे सगळे मुलं पाण्यात टाकायचे, नाहीतर गंगा नदीने सांगितलं मी तुम्हाला सोडून निघून जाईन. पहिला, दुसरा, तिसरा 7 मुलं पाण्यात टाकले, पण 8वा मुलगा शांतनू राजाने पाण्यात टाकला नाही. म्हणून गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला 8वा मुलगा शांतनू राजाला त्याचं नाव होतं देवव्रत. पण त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळं आपण त्यांना सगळेजण भीष्माचार्य या नावाने ओळखतो. ते भीष्माचार्य, त्यांची आई गंगा नदी त्यांच्या वडिलांना सोडून निघून गेली, पण भीष्माचार्याच्या वडिलांनी अर्थात शांतनू राजानं दुसरा विवाह सोहळा केला. त्या दुसऱ्या राणीचं नाव होतं राणी सत्यवती. राणी सत्यवतीला 2 मुलं झाली. पहिल्याचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. विचित्रवीर आणि चित्रांगद यांच्याच कुळामध्ये पुढे अजून 2 राजे जन्माला आले. पहिल्याचं नाव राजा पंडू आणि दुसऱ्याचं नाव राजा धृतराष्ट्र. आता तुम्हाला लिंक लागली असेल. मी हे 6 जणांकरता सांगतोय आवर्जून, बरं का, आलं लक्षात म्हणून सांगितलं. 6 पांडव होते, आपले 6 बंधू आहेत. किती एकी असली पाहिजे का? त्या पंडू राजाची पहिली पत्नी, त्याचं नाव होतं कुंती. बरोबर, कुंती. पांडवांची आई कुंती, पण तिचं खरं नाव आहे पृथा. तिला आपण कुंती या नावाने ओळखतो. त्या कुंतीला विवाह काळाच्या अगोदर एक मुलगा झाला. त्याचं नाव काय? वा, कर्ण. पण त्याचं खरं नाव आहे वसुसेन, ज्याला आपण कर्ण या नावाने ओळखतो. आणि विवाह काळाच्या नंतर 3 मुलं झाले त्या कुंतीला, अर्थात पृथ्वीला. पहिला धर्मराजा युधिष्ठिर, दुसरा भीम आणि तिसरा अर्जुन. हे 3 मुलं कुंतीचे. आणि त्या कुंतीला दुसरी सवत होती, अर्थात त्या पंडू राजाची दुसरी पत्नी, तिचं नाव होतं माद्री. मद्र देशातील राजाची कन्या माद्री. त्या माद्रीला होते 2 मुलं. पहिल्याचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं नाव सहदेव. मी कशा करता सांगतो ऐका. पांडव हे सख्खे भाऊ नाहीत, हे सावत्र भाऊ. तुम्हाला माहिती होतं का? आजपर्यंत जगाला पांडवांनी कधी कळू दिलं नाही की आम्ही सावत्र भाऊ आहेत म्हणून. 3 कुंतीचे आणि 2 माद्रीचे, अर्थात पांडव हे सख्खे भाऊ नाहीत, हे सावत्र भाऊ आहेत. पण एवढे यकीने राहिले, जगाला आजपर्यंत माहित नाही पांडव कसले भाऊ आहेत ती. मी कायम सांगत असतो, भावाभावामध्ये किती एकी असली पाहिजे. भले तुमच्या चुली वेगळ्या असू द्या, तुमचे राहण्याचे ठिकाण वेगळे असू द्या, पण तुमची विचाराची क्षमता एकत्र असली पाहिजे. आणि ज्या परिवाराची गावात एकी असते ना, त्या परिवाराचा गावात दबदबा असतो. दबदबा कळतो का? दबदबा तुम्हाला? वजन, रुबाबा असू द्या गावात. लोक म्हणते त्यांच्या नादाला लागू नका, झपके देणं आपल्याला. कळायला लागले का? ज्या गावाची एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. लोक म्हणते त्या गावाच्या नादी लागू नका. त्या गावातल्या माणसाला जर काय केलं तर अख्खं गाव एकत्र होतंय. अशी एकी असली पाहिजे. आता सोपं माझ्या भाषेत सांगतो. एक द्राक्षे घेण्याकरता द्राक्षाच्या दुकानात एक माणूस गेला आणि आजीला विचारला, आजी द्राक्षे कसे दिले? आजीने सांगितलं, कसा भाव चालू आहे तुमच्याकडं? भाव कसा चालू आहे? द्राक्षे माहिती आहेत का? हा, मग तेच म्हणलं नेमकं. असं 200 रुपये किलो. आमच्याकडे 100 चालू आहे. तिकडं जरा महाग दिसायला लागले. ऐका, हा ऐका, 200 रुपये किलो. आजीने काय सांगितलं? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो म्हटल्याच्या नंतर
तू म्हणला आजी कमी करा आजी. आजीने सांगितलं कमी होत नाही, तुला घ्यायची असली 200 रुपयाने घे. आजी कमी करा. कमी होत नाही, 200 घ्यायचे का तुला? आजी कमी करा हो काहीतरी. तेव्हा आजी म्हणे तुला कमीतले पाहिजेत का? खाली पडलेले सुट्टे घेऊन जा, त्याची किंमत काय 20 रुपयाने घेऊन जा. 20 रुपये किलो आणि वरचे 200 रुपये किलो. आजी क्वालिटीत फरक कसा? क्वालिटीत फरक नाही, एकदम सारखेच आहेत. वरचेच तुटून खाली पडलेत, 20 रुपये किलो घेऊन जा. आजी क्वालिटीत फरक नाही, वरचे खालचे सारखेच आहेत, मग वरचे 200 रुपये किलो आणि खालचे 20 रुपये किलो का? असा प्रश्न तुम्हाला बी पडला ना. आता मी सांगतो याचं उत्तर. वरचे 200 रुपये किलो का? तर वरचे द्राक्षे आजीने सांगितलं ही एकामेकाला धरू नयेत. गडातले द्राक्षे कसे आहेत? एकामेकाला धरू नयेत. आज जरा त्याला फोन करा, धावपळ करतेत, पळापळी करतेत, मदत करतेत, एकामेकाला सहकार्य करतेत, एकामेकाच्या टांगड्या खाली वडीत नाहीत, टांगड्याला धरून जगत येत. एखादा आपल्यातून मोठा व्हायला लागला त्याला सपोर्ट करतेत, माग वडीत नाहीत. कुठले? वरचे आणि खालचे काही सुटलेले. ह्यांनी बाहुबंदच हाणले तर नाही, ह्यांनी अख्ख्या गावाचा राडा केलाय, भाऊकीचा राडा केलाय. कधी माणसात माणूस ठेवला नाही, कधी शेजाऱ्याने गाडी घेतली, एखाद्याने बंगला बांधला, एखाद्याने जमीन घेतली, अभिनंदन नाहीत करीत. त्याच्या खपल्या काढत येत, त्याला नाव ठेवतेत, काड्या करीत. कुठले? खैरे भांडे खालचे, म्हणून ही 20 रुपये किलो आहेत आणि वरचे 200 रुपये. विठ्ठल कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. ऐका, मुद्दा हिथं चाललाय आपला. एकी कशी असली पाहिजे हे पांडवाकडून शिकलं पाहिजे. आणि त्या पांडवामध्ये असताना अर्जुन एवढं नामचिंतन करत होता. आपल्या अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. किती नामचिंतन करत होता? आपल्यासारखं बसल्या तर नामचिंतन करतच होता. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. पण जर अर्जुन झोपी गेला तर अर्जुनाच्या अंगावरचे केस सुद्धा जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. झोपीमध्ये अर्जुनाच्या अंगावरचे केस सुद्धा श्रीकृष्ण, जय कृष्ण भजन करत होते. अर्थात इतकं नामस्मरण केलं. अर्जुनाच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला. कसा लागला? तर भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करावं. जगाचा मालक जने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापले, 21 स्वर्गाचे धडले सत्ता मात्रे आपुले. किंवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी तरणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. अजून पुढे जाऊन सांगतो, झाडाचं पान जरी हलायचं असेल, ज्याची सत्ता असावी लागते, तो भगवान पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान पांडुरंग. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एवढा मोठा सत्ताधीश असणारा पांडुरंग परमात्मा अर्थात श्रीकृष्ण भगवान परमात्मा, त्या भगवानानं अर्जुनाच्या रथावरती डायव्हरकीचं काम करावं. एवढंच नाही, अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले. कुणी? देवानं. का धुतले? तर अर्जुनानं भगवंताचं नामचिंतन केलं, म्हणून अर्जुनाचा काळ सार्थकी लागला. देव अर्जुनाच्या घरी काम करीत होता. विठ्ठल आपल्याही जीवनाचा जर काळ सार्थकी लागावा असं वाटत असेल तर नामचिंतन एकमेव पर्याय आहे जीवनामध्ये. कुणी घेतलं नाम. आपल्याला वेळेमध्ये कीर्तन संपवायचंय, त्यामुळे काळजी करू नका, फ्रेश बसा. आता थोडा वेळ आपण अभंगाला न्याय देऊन आपल्याला वर्ष श्राद्धाचं पण कीर्तन थोडंसं पाहायचं आहे. कारण इथे सगळे जाणकार माणसं उभी आहेत, आपल्या परिसरातले भजनी मंडळ आहेत, यांना सुद्धा सगळ्या गोष्टीची माहिती अपेक्षित असते महाराजाकडनं. त्यामुळे आपल्याला सगळ्याच चिंतनाला थोडा विषयाला हात घालून पुढे चालायचंय. कुणी घेतलं नाम. नाम ज्यांनी घेतलं, ऐका, आत्ता झाली काल त्यांचा जन्मोत्सव सोहळा. काय नाव आहे त्या वाघाचं? काल कोणाचा जन्मोत्सव सोहळा होता? वाह, हनुमान जयंती. अर्थात बजरंग बलीचा काल जन्म झाला. सामान्य गोष्ट नाही. अख्ख्या भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर सुद्धा मारुतीचा जन्मोत्सव साजरा झाला. किती ताकद होती. अरे दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हानीत नाहीत, गबसतेत. नको रे म्हणतात, गाव दुसऱ्याचे हानते ना आपल्याला लोक निटरा असं म्हणतात माणसं. पाटील पण वाघ असा होऊन गेला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या डॉनची
तिथल्या मालकाची तिथल्या बॉसची दाढी जळून टाकली. मारुतीने कोणाच दाढी जाळली? हनुमंत महाबळे दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची हनुमंत महाबळे दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. विसरले काय तुम्ही? टाळीला विसरायचं नाही. प्रमाण झालं की टाळी वाजवायची. ध्यान करून ऐका. स्टेडियम मध्ये तुम्ही पाहिलेत का क्रिकेट खेळताना? मध्ये खेळाडू असतात क्रिकेट खेळायला आणि स्टेडियम वरती लोक बसलेले असतात आणि एकूण जर चौकार षटकार मारला असले आरडते ते तिकून आरडतेत म्हणजे ओरडतेत. आमच्याकडची भाषा आणि तुमच्याकडची भाषा मेळ लागतोय ना? भाषा कळते ना माझी? हा म्हणजे कळलं पाहिजे ना. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? आम्ही ते कळलं पाहिजे, जुळून आलं पाहिजे सगळं, आहे का नाही? म्हणजे कळायला लागलं तुम्हाला. स्टेडियम मध्ये जर आपण चौकार षटकार जर मारला ना, देवदास महाराज, निलेश बाबा, तर लोक प्रमोद दादा हरून असले आरडतात आणि असल्या टाळ्या वाजतात का? त्यांना ते आनंद होतो आणि ते टाळ्या वाजल्या की मग ती अशी ऊर्जा निर्माण होती, त्या खेळाडूला अजून असं प्रोत्साहन मिळतं, बळ मिळतं. कळायला लागले ना? तसं हे स्टेडियम आहे. आम्ही तुमचे खेळाडू आहेत, ही प्लेयर आहेत आमचे सगळे. इकून बॉल अडवायला माझ्या हातात बॅट आहे. मी कुणीकडे हाणीन भरोसा नाही बरं का. हा, मी हाणलं की तुम्ही फक्त जिहालाय सावध राहायचं. तुम्ही इकून चौकार षटकार पडला, कधी हिकून पडन चौकार, कधी हिकून पडन, कधी हितून पडन, कधी हितून पडन, आणि वाटलं तर हिकडचे बी फेकू शकते. तसं काय सांगता येत नाही. हा, तसं काय नाही. आपल्या कीर्तनात कोणी बी प्रमाण द्या, उभारांना सगळ्यांना मिळते. मोकळा चाकळा कार्यक्रम असतो. माझं काही नसते. कुणाला वाटलं ना बाबा तुम्ही खाली बसून टाळवायचे, त्या तुम्हाला मनापासून धन्यवाद. ह्याला म्हणतात परमार्थाची आवड. कदाचित त्यांना उभा राहता येत नसन, त्रास होत असन उभा राहायला, आहे का नाही? तर ते वारकरी माणूस आमचा खाली बसून टाळ हाणतोय, पण टाळच हाणतोय. कळायला लागले का? जरा पत्त्या जोडणाऱ्याने ध्यानात ठेवा. पत्त्या जोडणाऱ्याने म्हणतोय, लोक टाळ्यावलंय तुटून पडत आहेत आज. लोक फ्रेश आहेत पण तुमच्या गावचे. इतक्या लांबचा प्रवास झाला दादासाहेब, पण जरा आनंद वाटायला लागला. हे लोक असे भेटले बघा ना, आमचे वारकरी खाली बसून पण टाळच वाजवणार. हा, आनंद वाटला. तुम्ही बिंदास प्रमाण आठवलं की देऊन टाकायचं, आहे का नाही? मी ओढून घेतो, कसलं बी द्या. काय करतो मी? ओढून घेतो. नसलं बसत तरी ओढून घेतो. हा, फक्त ओढून घ्यायला हाताला येईन एवढा अंदाज ठेवून द्या, म्हणजे बाकी झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हानीत नाहीत, ग बसतेत. पण हे वाघ होऊन गेला मारुतराय. काल जन्मत आलाय मारुतरायचा. एका रावणाला झपक्यात उलटा केला मारुतीने. एका झपक्यात दुसरा लागू बी दिला नाही. कळायला लागले का कसे हातपायत खांबावानी मारुतीचे? माझं कीर्तन सप्त्यात ऐकाय पाहिजे तुम्ही. आता वर्षाचा म्हणून बांधलेलं कीर्तन आहे, जास्त बोलता येत नाही. मारुतराय स्पेशल सांगत असतो मी. मारुतरायचं उदाहरण नाही सांगितलं तर आपलं कीर्तनच होत नाही महाराज, कधीच होत नाही. काल पावसात कीर्तन केले, चालू पावसात 2 तास. लोक एक सुद्धा हल्लं नाही. तुम्हाला व्हिडिओ येईन 2-3 दिवसांनी बघायला. लोक असे पांघरून घेऊन बसले होते. कीर्तन नाही बंद होत म्हणलं. ऐका मुद्दा. मारुतराय गेले लंकेमध्ये आणि लंकेत गेले आणि त्या रावणाची दाढी जाळली. रावण बारीक होता का? रावणाला बायका किती होत्या? 80,000. किती? 80,000 बायका. पोरं 1 लाख, नातू 1.25 लाख, पंतू 1.5 लाख, 4,55,000. बेरीज करून बघा. एवढं मतदान एक शिक्का होतं. कुणाचं? रावणाचं. एवढे लोक घरात म्हणलं त्याला खूप नाव गहू तांदूळ किती मिळत असेल? रेशन कार्ड ते का पिवळ्या कोकणातलं होतं का? सरकारच त्याचं होतं. रावण सरकार, लंकाधीश रावण होता. तो का सामान्य होता का? इतके लोक घरात म्हणलं राहायला घर किती असते? लिहून घ्या घर. इटाचे किती, दगडाचे किती, काशाचे किती, तांब्याचे किती, सोन्याचे किती घर सांगतो. 5 लाख चिरबंदी, 7 लाख फिटबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेले नाही. अर्थात जगद्गुरु तुकोबरांनी सही केली, सही. आणि एकदा ज्ञानोबराय तुकोबरांनी सकळ साधू संतांनी जर सही केली तर परत कुणी डोकं लावायचं नाही. नाही नाही नाही.
कारण वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा एरांनी वहावा भार माता. अरे वेदाचा अर्थ नाही, पंचम वेद गाथाच जगद्गुरु तुकोबारायचा आणि ते तुकोबाराय म्हणतात. एवढी संपत्ती असून संघात एक वडी गेली नाही. त्या मारुतीरायनं बांधू बांधू रावण हाणलाय. कसा हाणलाय? मोकळा नाही, बांधून हाणलाय. ध्यान करून ऐकत जा. त्याची दाढी जाळी, त्याची निस्ती दाढी नाही जाळी, त्याचं गाव बी जाळलंय. येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तू. 4 दोष सांगितले. वास्तु महात्म्य वास्तु दोष, संघ महात्म्य संघ दोष, अन्न महात्म्य अन्न दोष आणि पितृ महात्म्य पितृदोष. पितृदोष सगळ्यात खतरनाक दोष. समजा या परिवाराने ठरवलं असतं, नाही आम्हाला वर श्राद्ध करायचं, नाही आम्हाला पिंडदान करायचं, नाही आम्हाला अन्नदान करायचं, नाही ब्राह्मण बोलवायचे, नाही विधी करायचा, नाही सत्संग करायचा, नाही नामस्मरण, आमच्या दारामध्ये 4 माणसं नाही जीव घालायचे, नाही लोक बोलवायचे. काय होतं? मेलं म्हणजे गेलं, मेलं म्हणजे माती झाली. असं कुठं असतं का? हिथं केलं का वरती पोहोचतं का? असं लोक म्हणतात. नाही केलं तर काय होईल? काय झालं असतं नाही केलं तर? लोक सहज बोलून जातात. पण मी कायम सांगत असतो, इथं केलेलं त्यांच्या नावाचं क्रियाक्रम हे वरती पोहोच होतं म्हणजे होतच. कसं होतं? लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी जे पिंडदान झालं ना ब्राह्मण देवतेच्या हातानं, त्यावरती मंत्रांच्या रुचींचं गायन केलं जातं आणि त्या मंत्र उच्चाराद्वारा इथलचं सगळं कर्म वरती आईला पोहोच होतं. उदाहरण क्रमांक 1 सध्याला कलियुगातला. समजा मला पाटलांनी फोन केला, दादासाहेबांनी फोन केला, महाराज या तारखेला, या मुहूर्ताला, या ठिकाणी, या वेळेला इतक्या वाजून इतक्या वाजता आमच्या दारामध्ये कीर्तन सुरू करायचंय. बरोबर? फोनवरती बोलणं झालं. तो आवाज कोणी पाहिला का? तो आवाज कोणाला दिसला का? नाही. पण तुम्ही सांगितलेल्या वेळेला, तुम्ही सांगितलेल्या मुहूर्ताला, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मी वेळेत आलो कीर्तन सुरू केलं का नाही? तुम्ही मला पाहिलं होतं? मी तुम्हाला पाहिलं होतं? नाही. मग आवाज कोणाला दिसला का? मग मी कस काय इथं आलो? लोक म्हणते अदृश्य रेंज. चला दुसरं उदाहरण देतो. उदाहरण क्रमांक 2. तुमचा मुलगा किंवा मुलगी मुंबई पुण्याला शिकण्याकरता आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, 1 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे. 1 लाख रुपये मिळाले तर ऑपरेशन होईल, अन्यथा ऑपरेशन होणार नाही. बरोबर? तुम्ही काय करता? बँकेत जाता, 1 लाख रुपये काढता, एसटी स्टँडला जाता, बरोबर, पिशवी भरता आणि एसटीने मुंबई पुण्याला जाऊन 1 लाख रुपये देऊन माघारी येता का आज रोजी? नाही. त्यांनी मोबाईलचा हात केला बघावर. महाराज तुम्ही 2026 मधले महाराज आहेत, तुम्ही असं वेड्यासारखं काय बोलता? मग आम्ही मोबाईल काढतो, 2-3 बटन दाबतो आणि 2-3 बटन दाबून 1 लाख रुपयाचा आकडा टाकला, बटन दाबलं, कोड टाकला, टिंग टॉंग गेले. किती गेले? 1 लाख एका सेकंदामध्ये गेले. आता माझा प्रश्न आहे तुमच्या समोर, जे ह्याला थोतांड समजतात ना, 2-4 पुस्तक वाचून अक्कल आलेले, ज्यांना असं वाटतं आम्ही फार हुशार आहे, त्याने जरा कान उघडे करून ऐका की बुवा समजा हित केरळ वरती त्यांना पोचतं का? हित एवढा या परिवाराने अट्टहास केला, मग ह्याचं पुण्य आई साहेबांना पोहोचवेन का? लक्षपूर्वक ऐका. बँक तुमच्या गावात आहे, ज्या बँकेत तुम्ही पैसे टाकले ती बँक हितच आहे, पैशाचे बंडल हितच आहेत, तुम्ही पण हितच आहेत. तो व्यक्ती 400-500 किलोमीटर लांब आहे, पण एकानेच त्या बटनावरती, एका क्लिक वरती, एका सेकंदात पैसे तिथे गेलेच. कस काय? पैसे हित आहेत, सगळं हित आहे, पण बटन दाबले की पैसे तिथं गेले. नुसते आकडे दिसले की पैसे गेले का? हिथं का पाईपले नाही का? हिथून फेकले तिथं निघले. मग एक जण म्हणला, महाराज तुम्हाला ते कळणार नाही, ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मूर्खा, मग ही बी अदृश्य रेंजच आहे. इथं केलेलं वरती पोहोच होतं म्हणजे होतच का? जसं तुमच्याकडे इथं मोबाईल आहे, ऍप आहे, ती सुविधा आहे, नेट आहे, इंटरनेट आहे, तसं इथं ब्राह्मण देवता पिंडांवरती रुचींचं गायन करतात, मंत्र उच्चार करतात आणि त्या मंत्र उच्चाराद्वारा इथं केलेलं कर्म वरती आई साहेबांना पोहोच होतं. ही आपली हिंदू धर्म संस्कृती परंपरा आहे आणि याला कधी बाधा होऊ देऊ नका. सगळ्यात खतरनाक पितृदोष आहे. हे का करायचं, काऊन करायचं, एक 10-15 मिनिटांमध्ये सांगतो आणि सेवा या ठिकाणी समाप्त करतो. लक्षपूर्वक ऐका. बरोबर ना? करायचे 15 मिनिटात सेवा. हा, मग तेच म्हणजे टाइम झालाय आपला. पुढे गेलो रीडिंग वाढते परत, म्हणजे ते हा असं होऊ नये. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा पितृमहात्म्य पितृदोष. सगळ्यात खतरनाक जर कोणता दोष असेल तर पितृदोष. लक्षपूर्वक ऐका. पितृदोष किती खतरनाक आहे, किती खतरनाक आहे. सगळ्यात जास्त पैशावाल्या लोकांना पितृदोष आहे. का होतो पितृदोष? माता माऊलींना मी हात जोडून सांगतो, तुम्ही देवपूजा करता घरी, देव लय चांगला, देव काहीच करीत नाही, पण पितर एवढे खतरनाक आहेत, हातामध्ये घेतलेला घास सुद्धा मुखामध्ये जाईल याची शाश्वती नाही. किती खतरनाक पितर आहेत. लक्षपूर्वक ऐका.
सगळ्यात जास्त पैशावाले लोक या महाराष्ट्रातील 75 जनता त्रस्त आहे, 75% जनता त्रस्त आहे पितृदोषाने. आणि पितृदोष होतो का ह्याचे दोन कारण आहेत. आपल्या घरातून गेल्याच्या नंतर एखादा व्यक्ती, एखादा म्हातारा माणूस, माता माऊली, पितृवर्ग, अर्थात कोणताही व्यक्ती जर आपल्या घरातून गेला तर माणूस गेल्याच्या नंतर त्याचे दोन विधी कधी चुकून देऊ नका. दोन विधी. पहिला विधी 10 दिवसांनी येणारा दशक्रिया विधी आणि दुसरा विधी म्हणजे आजचा वर्ष श्राद्ध अर्थात ब्रह्मश्राद्ध. या ब्रह्मश्राद्धाचा विधी कधी चुकू देऊ नका. हे दोन विधी जर चुकले, तुम्हाला नाही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलाला नाही तुमच्या नातवाला भोगावा म्हणजे भोगाव. हो गटाचे वा करती पितर गटाचे करती पितर काय कसं वाटायला लागले? चांगलं वाटतं का नाही? जाणकार माणसं सगळी आनंदित व्हायला लागली. ती गोड वाटतं. आपल्या माणसाचे अशी लेकर तुमच्या मुलासारखे वयाचे आहे का नाही? सगळे दोन्ही बी फार वय नाहीत महाराज ह्यांचे वय काय 25, 26, 25. आता माझं 26 रनिंग चालू आहे. आमच्या प्रमोद महाराजांचं 23, 24 वय चालू आहे. यांचं 23, 24, 25, यांचं 25, 26. माझं आम्ही सगळे मित्र आहेत. आळंदीला सोबत शिकायला होतो सगळे मित्रमंडळी. आणि योगायोग चांगला, आमच्या सगळ्यांचंच नशीब चांगलं. भविष्यात आम्ही आमच्या परिसरामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत आहोत. आनंद वाटतो. त्यामुळे आम्ही सगळे सोबतच फिरतो कायम, आहे का नाही? मुद्दा कुठे चालला होता आपला? माझ्या ध्यानात राहत नाही. बघा असं होतंय बघा. पाठीमागं काय झालं, माझा मागं ऍक्सिडेंट झाला. तेव्हापासून माझ्या ध्यानात बी राहत नाही आणि दिसाय बी कमी झाले. दादासाहेब चिल्लर मला अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसतात ते बी हिरव्या. हा ही तुम्हाला जाता जाता केला इशारा, बाकी काही नाही. ध्यानात असू द्या. हा मुद्दा चालला होता पितरापाशी. काटा त्याचे करते पितर वंशी दुराचार्य पुत्र झाला. अर्थात मुद्दा हिता चाललाय. दोन विधी जर चुकले, दशक्रियेचं पिंडदान आणि आजचं वर्ष श्राद्ध म्हणजे ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान, तर तुम्हाला नाही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलांना, तुमच्या नातवाला भोगावं म्हणजे भोगावंच लागतं. कधी घरी गेले तर आपल्या मुला मुलींच्या जन्मकुंडळ उचकून पहा. काय निघतं? 17 प्रकारच्या शांत्यात 9 प्रकारच्या शांत्या स्पष्ट दिसतात, 20 शांती दिसत नाही. काय निघतं? काल सर्पयोग, मंगळागौरी, नारायण नगबुली, पितृदोष, त्रिपिंडी नावाचा दोष, हे सगळे दोष निघतेत. आणि जर समजा जर आपल्या गेलेल्या पूर्वजाची जर आपल्यावरती अवकृपा झाली, तुम्ही म्हणता ही पिंडदान करा, ज्ञानदान करा, हे ब्राह्मण लोकांचा आणि महाराज लोकांचा धंदा आहे. अजिबात नाही. तुमच्या श्रद्धावर आम्ही बसलोच नाहीत. आम्हाला गावगाव सप्तीच नको नको होते. म्हणजे लोकांना असं वाटतं बा हे काहीतरी महाराज लोक ब्राह्मण लोक सांगतात, पण आपल्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा टिकवल्या पाहिजेत. हे आपलं कर्तव्य आहे. का? तुम्ही म्हणता महाराज पिंडदान कुणी केलं? पिंडदान कुणी केलं? तुकोबराने पिंडदान केलंय, ज्ञानोबराने पिंडदान केलंय, भगवान प्रभू रामचंद्राने पिंडदान केलंय, कर्णाने पिंडदान केलंय, ह्या सगळ्या साधू संतांनी पिंडदान केले. तवत लिहिलंय. तुकाराम महाराजांनी एका पिढीचं पिंडदान नाही केलं, 7 पिढीचं केलंय. कोणत्या 7 पिढ्या सांगतो ऐका. पहिली पिढी विश्वंभर बाबा, हरी महाराज, विठोजी महाराज, पदाजी महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, बोल्लोबा महाराज आणि 8वी पिढी जगद्गुरु तुकाराम महाराज. ह्या 7 पिढ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि 8वी पिढी जगद्गुरु तुकोबराय. 7 पिढ्याचं पिंडदान केलं आणि मग अभंग लिहिला. पिंड पदावरी दिला आपुले करे. अर्थात जगद्गुरु तुकोबरायांनी पिंडदान करावं. ज्ञानोबरायांनी सुद्धा पिंडदान केलं. कसं केलं ऐका, लक्षपूर्वक सांगतो. ज्ञानोबरायांनी, तुम्ही जर कधी नाशिकला गेले
तर आमच्या तिकडनं जाताना नाशिकला आळे नावाचं गाव आहे, त्याला आपण आळे फाटा म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात? आळे फाटा. त्या आळे फाटावर एक जणाची समाधी. कोणाची? हा हा कोणाची? आहो हा बोला ना मग तीच. असं रेड्याची समाधी, रेड्याची. आता आपण सगळे हिथं रेडा म्हणलो, तिथं रेड्याची समाधी असं म्हणून जमत नाही. लोक डोळे वाटावरून बघतात आपल्या तिकडं. तिथं म्हणावं लागतं श्री रेडेश्वर भगवान की जय. इथं माणसाच्या नाही, इथं चांगल्या माणसाचे लोक पाया पडत नाहीत. पण त्या आळे फाट्या जाऊन बघा, रेड्याचं दर्शन घेण्याकरता 1 किलोमीटरची लाईन आहे. का? माझ्या ज्ञानोबरायाचा स्पर्श त्या रेड्याला झाला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. ज्ञानोबराची ताकद सामान्य नाही. त्या ज्ञानोबराने त्या आळे नावाच्या गावामध्ये रेड्याला समाधी दिली आणि त्या रेड्याचं पिंडदान केलं. ज्या ठिकाणी रेड्याचं पिंडदान केलं ती जागा आम्हाला त्या कमिटीने दाखवली. म्हणजे महाराज या ठिकाणी ज्ञानोबराने पिंडदान केलं त्या रेड्याचं. मग ऐका, 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराने पिंडदान करावं, 450 वर्षापूर्वी तुकोबराने पिंडदान करावं, 5000 वर्षापूर्वी कर्णानं पिंडदान करावं, 11 लाख वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ गेले. राजा दशरथाचं पिंडदान सीता मातेनं केलं, म्हणजे सुनाने केलं. बघा तेव्हापासून पद्धत आहे सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्याची. पिंडदानापर्यंत सीता मातेनं केलं. आणि नुसतं पिंडदान सीता मातेने केलं नाही, त्या फल्गु नदीच्या पात्रात पिंडदान केलं. आणि त्याच फल्गु नदीच्या पात्रात पिंडदान अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा केलेलं आहे. असा इतिहास आहे, कधी वाचून घ्या. अहिल्यादेवी होळकरांना त्याच फल्गु नदीच्या पात्रात पिंडदान केलं, ज्या नदीत सीता मातेनं पिंडदान केलं. पिंडदानाची परंपरा हे केव्हापासून आहे? त्रेतायुगापासून आहे. म्हणजे आपण जे आज वर्ष श्राद्ध ब्रह्मश्राद्ध जे करतो, दशक्रियेचं पिंडदान जे करतो, ही विधी आपल्या देवी देवतांपासून रूढी परंपरा हिंदू धर्माच्या सुरुवातीपासून चालत आलेल्या आहेत. आणि हे जर नाही केलं तर, किंवा आपल्या आई वडिलांची सेवा नाही केली तर काय होतंय, आणि केली तर काय होतं, एवढं उदाहरण सांगतो माझ्या शेवटाकडे येतो. महाराज, आम्हाला आमच्या संसारामध्ये सुख पाहिजे, संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे, समाधान पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. कोण देईल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. एवढं उत्तर घरी घेऊन जा. लय गोड कीर्तन, 10 मिनिटं फक्त. अजून तुकोबराला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता भगवान परमात्मा कुणाला घेतल्याशिवाय काही देत नाही, घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. देव कोणाला घेतल्याशिवाय काही देत नाही, मग आम्हाला फुकटामध्ये सुख, संतती, संपत्ती, ऐश्वर्य, समाधान सगळंच पाहिजे, कोण देईन? तुकोबराने एक अभंग खर्च केला. त्या अभंगाचं एक चरण म्हणून जाईल मी तुमच्या समोर. ती एक चरण म्हणजे अख्ख्या कीर्तनाचा सारांश आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे, संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे, समाधान पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. तुकोबा, आम्हाला फुकटामध्ये सगळं पाहिजे, आमची भरभराटी व्हावी, आमचं ऐश्वर्य संपन्न जीवन जगावं असं आम्हाला वाटत असेल. तुकोबरा म्हणतात हे सगळं देतील, पण कोण देतील? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील, कल्याण विचिती तया कुळा. अर्थात तुमचे पितृ तुम्हाला हे सगळं देतील. हे कधी कीर्तन कधी तुम्ही असं ऐकलं नसेल, आता जरा ध्यान करून ऐका. पितृ म्हणजे कोण? सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर. आपल्याला सगळं फुकटामध्ये कोण देतंय? पितृ देतात. ह्याला पुरावा आहे ना. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विचित तयाकडं. तुमच्या घरदाराचं कल्याण करण्याचं काम पितृ करतात. मग पितृ म्हणजे कोण? पितृ म्हणजे आपले आई वडील, आणि पितृ म्हणजे आपले आजी आजोबा. फक्त या दोघांची सेवा करा. देवाची सेवा नाही केली तरी चालतंय, पण आई वडिलाची आणि आजी आजोबाची सेवा करा, काहीच कमी पडत नाही. ह्याला पुरावा आहे. समजा उदाहरण देतो, ऐका. तुमच्या घरातलं, तुमच्या गावातलं, तुमच्या परिसरातील एखादा व्यक्ती गेला, एखादा म्हातारा माणूस गेलं, आणि म्हातारा माणूस गेल्याच्या नंतर वर्ष 2 वर्षानं त्या घरामध्ये भरभराटी सुरू झाली. ऐका, माणूस गेल्याच्या नंतर जरी आपल्या घरामध्ये भरभराटी होत असेल, आपल्या घरामध्ये उन्नती होत असेल, आपलं सुख ऐश्वर्य संपन्न होत असेल, तर समजून चालायचं. जुने माणसं म्हणायचे काय? त्या म्हाताऱ्याने मागं वळून म्हणायचे का तुमच्याकडे असं? माणूस गेल्याच्या नंतर जर आपली भरभराट झाली, घर नव्हतं घर झालं, गाडी नव्हती गाडी झाली, बंगला आला, धंद्यामध्ये चांगलं यश मिळायला लागलं, तर जुने माणसं म्हणायचे गेलेल्या म्हाताऱ्या माणसाने मागं वळून. ते काही वेडे नव्हते, ते बरोबर बोलत होते. आणि त्याचाच अर्थ तुकोबराने शब्दामध्ये लिहिलाय. प्रमाण तुकोबराच्या ग्रंथामध्ये, अभंगामध्ये. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण विचिते तया कुळा. या गेलेल्या आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या आशीर्वादानेच आपलं कल्याण होतं, ह्याच्यामध्ये त्याला मात्र संशय नाही. आणि ह्यांचा जर आशीर्वाद नाही लागला, जर ह्यांचा तळतळाट लागला, किती पटांगण होते ऐकायचं का? पटांगण कळतं का? पटांगण, सुपडा साप.
हा आता कळलं ना. हा मग तेच किती बी आपलं वाटोळ होते ते सांगू का तुम्हाला. जर समजा आई वडिलाचा तळतळाट घेतला, सेवा नाही केली, आजी आजोबांचा तळतळाट लागला, सेवा नाही केली, तर किती पटांगण होते. मी माझ्या खिशातलं सांगत नाही, कारण खिशात काय नाहीच तर सांगूच काय. ऐका, मी तुकोबरायच्या गाथ्यातलं ग्रंथातलं सांगतो. प्रमाण देऊन जाईन. आता प्रमाण दिलं तुम्ही. अहकटा त्याचे करते पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. अर्थात अहकटा त्याचे करीते पितर म्हणजे ज्या आई वडिलांच्या इष्टदेवावर आपण मजा करतो, ज्या आई वडिलांच्या समोर कमवलेल्या संपत्तीवर आपण मजा मारतो, त्यांच्या संपत्तीवर जगत होतो, त्यांची सेवा करीत नाहीत. तुकोबराय म्हणतात ती पित्र वरती गेल्याच्या नंतर अहकटा करतात म्हणजे बोट मोडतात. अहकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. लोक म्हणतात अरे त्याच्या आज्याने किती कमवलं, बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपवलं. कशाचा परिणाम आहे हो? पितरांची अवकुपा. पित्र जर नाराज असते, माझा विश्वास नसेल, गरुड पुराण नावाचा ग्रंथ काढा, 8वा अध्याय काढा, सरळ सरळ वाचून घ्या. काय लिहिलंय? पितरांची जर कृपा असेल कमी काळामध्ये भरभराटी, आणि पित्र जर नाराज असतील कमी काळामध्ये अधोगती. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, यावरून एक सिद्ध झालं काय, आई वडिलाचे ना आजी आजोबाचे जर आशीर्वाद असतील तरच आपलं कल्याण होऊ शकतं. आणि त्यांची जर सेवा केली तर फुकटामध्ये भगवान परमात्मा आपल्या पदरामध्ये यश टाकत असतो, आणि देव सुद्धा आपल्यावरती कृपा करतो. नव्हे नव्हे तुम्ही फक्त आई वडिलाची तुमच्या पितरांची सेवा करा, देव तुमच्या दारात येतो. पुरावा नसला बसत, पटत नसलं उदाहरण घेऊन घ्या. चला पंढरपूरला कोण कोण गेले वर बोट करा आणि पटापटा करा. पटापटा इकडचे गेले नाहीत काय पंढरपूरला? लाजा वाटतात काय वर बोट करायचे? सरळ वर हात करा. तुम्हाला नारायणगावला विचारलं नाही, पंढरपूरला विचारलंय. नारायणगाव माहिती का? उगवली लाईटची बत्ती उगवली, बाकी काही नाही. विठ्ठल हरी लक्षपूर्वक ऐका. आता हात खाली करा. पंढरपूरला तुम्ही गेले, पहिला नियम काय आहे? चंद्रभागे स्नान. पहिल्यांदा जायचं आणि पंढरपूर जाऊन चंद्रभागेचं स्नान करायचं. डायरेक्ट देवळात जाऊन जमतंय का? नाही जमत. बरं ठीक आहे, आंघोळ केली, डायरेक्ट आंघोळ केली की पळत सुटायचं पांडुरंगाच्या मंदिराकडे. जमतंय का? नाही. का नाही जमत? नियम तसा नाही हो. नियम कसा आहे? नियम असा आहे, आंघोळ करायची. आंघोळ केली चंद्रभागेमध्ये की जायचं कोणाचं दर्शन घ्यायला? पुंडलिकाचं दर्शन घ्यायला. मुद्दा हेच आहे, पंढरपूर हे पांडुरंगामुळे पंढरपूर आहे. बरोबर. आपण जातो पांडुरंगाच्या दर्शनाला, जगाचा मालक तिथं उभा राहिलाय विटेवरती, कटेवरती हात देऊन. त्या पुंडलिकाचा दर्शन घ्यायचा काय संबंध आहे आपला? संबंध आहे काय सांगा? ठीक आहे बा, आंघोळ करायची, शुद्ध होऊन जायचे, हे पण आम्हाला ठीक आहे. पुंडलिकाचा काय संबंध? पुंडलिकाचा तर संबंध आहे म्हणतात महाराज तुमचा अभ्यास कमी. बरोबर आहे का नाही? ऐका, का पुंडलिकाचं दर्शन का घ्यायचं? तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्या पंढरपुरामध्ये पुंडलिका मुळे आला, म्हणून पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. इथपर्यंत बरोबर आहे ना? मग पुंडलिकाने असं काय केलं की देवाला तिथं यावं लागलं? मागच्या गड्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे कळू द्या ना मला. आई वडिलांची सेवा आज का मिळवण्याची, सासू सासऱ्यांची सेवा केल्यावर कोण देव येत असतो असं काय असलं तर सांगा तुमच्याकडे. नाही ना तसं काय? आमच्याकडे बी नाही. ऐका, तशी पद्धत नाही बी, सुरू बी नाही, जरी होणारी बी नाही, तशी व्यवस्थाच नाही संप्रदायामध्ये. आई वडिलांची सेवा केली तर देव आपल्या घरी येत असतो. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. पुंडलिकाने एवढी सेवा केली. ऐका, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा युगे 28 भेटीवर उभा, वामांगे रुक्माई दिस दिव्य शुभा, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरे जगा. जगाचा मालक पुंडलिकाच्या दारात आला ना आवाज, ए पुंडलिका, अरे मी तुला भेटण्याकरता आलोय. पुंडलिकाने वीट उचलली, माग भिरकावली, ऐसा कैसा पुंड्या थीट मागे भिरकावली वीट. ए देवा, अरे तू आला चिन थांब, माझी सेवा चालली आई वडिलांची. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत मी इथून उठणार नाही. या विटेवरती उभा राहा. सेवा पूर्ण झाली, मी तुझं दर्शन घेण्याकरता आलो. कोण म्हणलं? अजून पुंडलिक सेवाच करतो ना. 28 युगापासून पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये उभा आहे. याला म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. जर आपण आई वडिलांची जर सेवा केली तर कल्याण विच्छित या कुळा. आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. जगाचा मालक आपल्या दरबारामध्ये येतो. काय केलं पुंडलिकाने? आई वडिलांची सेवा केली. नाही केली तर त्यांचा शाप लागतो, त्यांचा तळतळाट लागतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. ह्या आपल्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा आहेत. साधू संतांनी पिंडदान केलं, ज्ञानोबरायांनी केलं,
तुकोबराने केलं. आणि एवढंच करत असताना आई वडिलांची तर सेवा कराच, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सेवा करत करत भगवंताचं नाम चिंतन करा, कारण त्याला काय भार असं काय कष्ट घ्यावं लागत नाही. तुम्ही कामामध्ये जरी म्हणले तरी चालतंय. सावता महाराजांनी सांगून गेले एका ठिकाणी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अर्थात तुम्ही काही करा, पण भगवंताचं मुखामध्ये नाम घ्या, आई वडिलांची सेवा करा, जीवनाचा काळ सार्थकी लागेल. जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपल्या जीवनाचा काळ सार्थकी लागतो. निळोबराने अभंगाच्या पहिल्या हो नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती. श्रवण कीर्ती, हो नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान. पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला ओ नामाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती वरती हात करा, वरती सगळ्यांनी एक साथ मधलं भजन घ्यायचं आणि 5 मिनिटांमध्ये कीर्तन रूपी या ठिकाणी समाप्त करायचे आहे मधलं भजन. एक म्हणलं की टाळे वाजवायचे सगळ्यांनी. किती म्हणलं की? एक म्हणलं की जोरात टाळे वाजवायचे, एक साथ वाजवायचे एका लई मध्ये. इकडे बघा, एक म्हणलं की टाळी, पळायचं नाही. सगळ्यांनी सोबत एक साथ आवाज आला पाहिजे. झोपलेले सुद्धा उठले पाहिजेत. काय जरी म्हणले पिथाड पडलं का इतकी जोरात टाळी वाजवायची. हा एक क्या बात है. ठोबा रखुमाई, हो बार गुबाई, हो बार गुबाई, हो बार गुबाई, टाळकरी, हो बार गुबाई, हो बार गुबाई, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. असो, अभंगाच्या पहिल्या शब्दाचं चिंतन चालू होतं. नाम वाचे श्रवण कीर्ती. कसं नामस्मरण केलं? कुणी केलं? मारुतरायानं केलं. कुणी केलं? अर्जुनाने केलं. कुणी केलं? पुंडलिकाने सुद्धा भगवंताचं नाम चिंतनच केलं, पण आई वडिलाची सेवा करता करता केलं. ही कायम गोष्ट लक्षात असू द्या.
नुसतं नामचिंतन करण्याला बी अर्थ नाही. आई वडिलांची सेवा आणि मग नामचिंतन जर केलं तर जीवनाचा काळ सार्थक लागतो. कसा लागला परत पूर्वीपासून सांगतो. मारुतीच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामचिंतन होतं आणि आईचं दूध होतं, आईची ताकद होती. एखादं काम जर हातामध्ये घेतलं अपयश नावाची गोष्ट नव्हती. का? जीवनाचा काळ सार्थकी लागला. दुसरं उदाहरण अर्जुनाचं. अर्जुनाने एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, त्या आईच्या एवढ्या आज्ञामध्ये राहिले. अर्जुन, तिन्ही पांडव आणि नकुल आणि सहदेव. कोणतीही गोष्ट जर मधुकरीमध्ये आली तर 5 जणांनी सारखी वाटून खाल्ली. कोणी खाल्ली? का? आईचा शब्द होता. मधुकरीमध्ये काही जरी आलं तरी 5 सारखं वाटून खा. एक वेळेस द्रौपदीच मिळाली होती. त्यावेळेस धर्मराजा, अर्जुन, भीम सगळे आले.